वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे संतोष देशमुखांची हत्या सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये नमूद। सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे। हत्या प्रकरणामध्ये कराडच खरा का, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धस यांचा आरोप। बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं। पुरावे न मिळाल्यामुळे रणजित मुळे, सिद्धार्थ सोनावणेचं नाव नाही। सोनावणेंना देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारी पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं। देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप। आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। फडणवीसांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती। सावंतांच्या कार्यकाळामध्ये साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। सार्वजनिक आरोग्य विभागाने योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त, चुकीची गोष्ट थांबली पाहिजे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामधील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच। संजय राऊतांचं वक्तव्य तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय। शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान करणार चौकशी। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची धूम सुरूच। 15व्या दिवसापर्यंत 500 कोटींचा टप्पा ओलांडला। देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार। कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, हवामान विभागाचा अंदाज। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक। सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक।